हाय, मी प्रज्ञा. मी आज तुम्हाला हिरवा पातीचा कांदा आणि मेथी, हिरवी मेथी याचा घोळणार आहे. आता मी तुम्हाला घोळण्यासाठी लागणारं साहित्य सांगणार आहे. ही हिरवी मेथी ही मार्केटमध्ये यावेळेस छान मिळतं. ती आणायची, स्वच्छ धुवायची, ती सुकवायची आणि थोडी जाड जाड कापायची. पातीचा कांदा सुद्धा यावेळेस छान मिळतो, म्हणून तो पातीचा कांदा आणल्यानंतर तो स्वच्छ धुवायचा, सुकवायचा आणि थोडा मोठा मोठा कापायचा. आता आपण कृतीकडे वळूया. आता आपण बाउलमध्ये ही मेथी घ्यायची पूर्ण. त्यामध्ये हा पातीचा कांदा घालायचा. त्याच्यामध्ये थोडं तिखट घालायचं. तिखट आपापल्या चवीप्रमाणे. तिखट चवीप्रमाणे घालायचं, ज्याला जसं लागलं तसं. आणि मीठ पण आपल्या चवीप्रमाणे. तेल चमचा भर, आपल्याला जसं वाटेल तसं तेल घालायचं. मेथीचा निम्मा कांदा घालायचा याच्यामध्ये. आणि समजा आपला पातीचा कांदा नसला तर आपला रोजचा वापरातला कांदा बारीक कट करून टाकला तरीही चालतो. अतिशय पौष्टिक झटपट होणारा कांदा मेथीचा घोळणा तयार.